बारामती पोटनिवडणुकीमध्ये भाजप मोठा भाऊ म्हणून पाठीशी उभा राहील। सुनेत्रा पवारांना निवडून आणण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करेल। सुनेत्रा पवारांच्या भेटीत मुख्यमंत्री फडणवीसांचा शब्द। काम नाही तर पद नाही, उपमुख्यमंत्री शिंदेंचा पदाधिकाऱ्यांना कडक इशारा। सूत्रांची माहिती तर शिवसेनेच्या नवनियुक्त संपर्क प्रमुखांशी शिंदेंनी व्हीसीद्वारे संवाद साधला। बोंधू अशोक खरातचा स्पेशल 26 पॅटर्न सध्या चर्चेत, तर बोगस इन्कम टॅक्स अधिकारी पाठवून खरात भक्तांनाच लुटायचा, सूत्रांची माहिती। बोंधू अशोक खरातला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर तिसऱ्या गुन्ह्यात खरातचा ताबा मिळावा म्हणून एसआयटीचा अर्ज खरातला व्हीसीद्वारे कोर्टात हजर केलं। बोंधू खरात विरोधात तक्रारींचा ओघ वाढला। शरीर शांतीच्या नावाखाली 11 महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप, तर ब्लॅकमेलिंग प्रकरणामध्ये श्रीरामपुरात नवा गुन्हा। खरात विरोधात आतापर्यंत 13 गुन्ह्यांची नोंद। छत्रपती संभाजीनगरमधील विट्स हॉटेल लिलाव प्रकरणाचा चेंडू आता राज्य सरकारच्या कोर्टात। विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 8 सदस्यीय समितीचा अहवाल सादर। सरकारच्या निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष। आरे कॉलनीमध्ये किरीट सोमय्यांची पत्रकारांशी अरेरावी। सोमय्यांकडून चित्रीकरण करणाऱ्याचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न। सोमय्यांनी आम्हाला अतिरेकी म्हणून संबोधलं, पत्रकारांचा आरोप। पुण्यामध्ये गोपीचंद पडळकरांचा हिंदू जनाक्रोश मोर्चा पोलिसांनी रोखला। लव्ह जिहाद आणि लँड जिहाद विरोधात आंदोलकांचा एल्गार। सासवडच्या बोगदेव घाटामध्ये हिंदू जनाक्रोशच्या रॅलीला पोलिसांनी लावला ब्रेक। बुलढाण्यामध्ये सेवानिवृत्तीस असलेल्या या ठिकाणी शिक्षकांकडून तिसरीतील 3 विद्यार्थिनींवर अत्याचार। संतप्त ग्रामस्थांनी शिक्षकाला चोप दिला। मेहकर तालुक्यातील लोणी गवळी या गावातली ही धक्कादायक घटना, गुन्हा दाखल। गोकुळ पंचवार्षिक निवडणुकीवर टांगती तलवार कायम। निवडणुका अनिश्चित काळासाठी स्थगित केल्याचाही याचिकाकर्त्यांचा दावा। 1200 संस्थांच्या अपात्रतेचा तिढा, 28 तारखेला पुढील सुनावणी होणार।